बाजूला जर पब्लिक प्लेसेसमध्ये जर ही घटना घडली असेल तर तिथे गर्दी असते. गर्दीमध्ये जर एखादा आपल्या ओळखीचा कोणी असेल, जसं एखादा कुणाल ओळखीचा, तर कुणाल पटकन अँब्युलन्सला बोलव असा आपण त्याला आवाज देऊ शकतो. किंवा एखादा कलरचा कोणी शर्ट घातला असेल, रेड शर्टवाले बाबा तुम्ही पटकन अँब्युलन्सला बोलवा, तसं आपण इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. आता जो ऍक्ट 9 मधला जो टी आहे तो म्हणजे ट्रीटमेंट, म्हणजे आपल्याला आता सीपीआर करायचं आहे. तर सीपीआर करताना हे जे स्टर्नम बोन असतं सेंटर ऑफ द चेस्ट, त्या स्टर्नम म्हणजे ब्रेस्ट बोनचा जो लोअर 1/3 पार्ट असतो, तर त्या पार्टमध्ये आपल्याला सीपीआर करायचा असतो. आपला जो राईट किंवा जो डॉमिनंट हँड आहे तो आपण व्हर्टिकली त्यावर प्लेस करतो. त्याच्यामध्ये आपण इंटरलॉक करतो लेफ्ट हँडचे फिंगर्स आणि साधारणतः 2 इंच डीप जाईल या प्रेशरने आपण त्याच्यावर कॉम्प्रेशन देतो. आणि हे जे कॉम्प्रेशनचं जी या प्रकारे आपण ते कॉम्प्रेशन देतो, हे एका मिनिटात साधारणतः 100 ते 120 कॉम्प्रेशन झाले पाहिजे, म्हणजे एका सेकंदाला 2 कॉम्प्रेशन. आणि हे कॉम्प्रेशन आपल्याला कंटिन्यू करायचे. या प्रकारे आपण ते कॉम्प्रेशन कंटिन्यू करायचे. आता या कॉम्प्रेशनमुळे काय होतं की ज्यावेळेस आपण कॉम्प्रेशन देतोय त्यावेळेस हार्टमधनं ब्लड पंप होतंय आणि पेशंटच्या ब्रेन, किडनी आणि वेगवेगळ्या अवयवाला रक्त भेटतं. आणि ज्यावेळेस आपण कॉम्प्रेशन रिलीज करतो त्यावेळेस त्याच्या पायाकडनं, हाताकडनं वगैरे सगळं ब्लड हार्टमध्ये रिफिल होते. आणि या गोष्टींमुळे काय होतं की पेशंटचं न्यूरोलॉजी, किडनी वगैरे या सगळ्या ऑर्गन्सवर फंक्शनिंग राहतात, त्याला प्रॉब्लेम येत नाही. तर हे असं सीपीआर करताना आपल्याला साधारणतः 2 मिनिटानंतर आपण थकू शकतो. तर अशा वेळेस आपण हेल्प म्हणून ज्याला कोणाला सीपीआर येत असेल तर त्याची आपण मदत घेऊ शकतो आणि थोडी रेस्ट घेऊन आपण पुन्हा सीपीआर करू शकतो. आता तिसरं महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याच वेळेला ब्रिदिंगचा पण एक कॉम्पोनंट असतो, त्यामुळे आपण 30 कॉम्प्रेशन नंतरून पेशंटला ब्रिदिंग देऊ शकतो. बऱ्याच वेळेला कोविड नंतरून बरेचसे इश्यूज झाले होते, त्यामुळे ब्रिदिंग जरी नाही केलं आपण किंवा तुम्हाला जर कम्फर्ट वाटत नसेल ब्रिदिंग द्यायला पेशंटला, आपण माउथ टू माउथ ब्रिदिंग देऊ शकतो या प्रकारचं. परंतु जर आपल्याला कम्फर्ट लेवल वाटत नसेल तर तुम्ही सीपीआर कंटिन्यू केलं तरी चालू शकतं. आणि सीपीआर कधीपर्यंत कंटिन्यू करायचं? जोपर्यंत तुम्हाला अँब्युलन्सची हेल्प मिळत नाहीये किंवा जर कुठे पब्लिक प्लेसमध्ये ही घटना झाली असेल आणि तिथे ऑटोमॅटेड डिफिब्रिलेटर्स अवेलेबल होत नसेल तर तोपर्यंत आपल्याला सीपीआर हा कंटिन्यू करायचा आहे. आणि एकदा पेशंट अँब्युलन्समध्ये आल्यानंतर आपण कार्डियाक किंवा जी कुठली टीम असेल अँब्युलन्समधली त्यांच्याकडे आपण पेशंट हँडओव्हर करू शकतो किंवा हॉस्पिटलवर. तर ही जी सीपीआरची माहिती मी शेअर केली आहे, ही प्रत्येकाने जर आपल्या फेसबुक पोस्टला शेअर केली तर आपण मॅक्झिमम लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवू शकतो. आणि जर तुम्हाला सीपीआर बद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.